तर साताऱ्यामध्ये महायुतीच्या 2 मंत्र्यांमध्ये चांगलीच झुंकली आहे। भाजपच्या विजयी सभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी दाढीवर हात फिरवत मंत्री शंभूराज देसाई यांना डिवचलं। आमच्या नादाला लागू नका असा इशारा देखील दिला। तर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील गोरेंना उत्तर दिलं, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही। दादागिरी, दमदाटी, दहशतीची भाषा केली तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं प्रत्युत्तर शंभूराज देसाईंनी दिलं आहे। कोणतरी मध्ये आला निवडणुकीत कोण म्हणलं इथं लय दहशत आहे, सांगितलं कोणतरी म्हणलं लय दहशत आहे इथं, आणि हे शिवसेनेत चालत नाही। काय म्हणले? आणि इकडे तर चालतच नाही। आणि हे काय आहे? इकडे चालतच नाही। दाढी आमच्याकडे पण आहे ना। आमच्या नादाला लागायचं नाही। आमच्या नादाला जे लागला त्यांना माझा निरोप आहे की आमच्या नादाला लागला पहिल्यांदा कोरेगावला। फेर वातावरणात मतदान झालं पाहिजे, फेर वातावरणात निवडणूक झाली पाहिजे, आणि म्हणून मी तिथं उल्लेख केला की बाबा दहशत इथं या ठिकाणी खपवून घेतली जाणार आणि काय चुकीचं आहे? नाहीच खपवून घेतली जाणार। मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी जबाबदारीने सांगतो, निवडणुका असो नसो मोकळ्या वातावरणामध्ये, निर्भय वातावरणामध्ये जिल्ह्यामध्ये काम या सगळ्याच पक्षांनी केलं पाहिजे। उलट जर माननीय मंत्री महोदय गोरे साहेब म्हटले असतील की माझा नाद केला तर मी त्याला जागा दाखवतो, याचाच अर्थ प्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केले की त्यांची दहशत आहे। त्यामुळे दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेत नाही।